मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला। आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। नमस्कार, पीएम किसान दिवाळी संपली, 21 हप्ता कधी मिळणार व प्लस नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकऱ्यांना आर्थिक सौंदर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 7वा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज वितरित करण्यात आला आहे। यांच्या राज्यातील 91,62,156 शेतकऱ्यांना बँक खात्यातून 1,000 रुपये 1,000 प्लस 89261 कोटी रुपयाची निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहेत। मंत्रालय नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7व्या हप्त्याची निधी वितरित करण्यासाठी कृषी विभागामार्फत तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच कृषी मंत्री दत्त भांबरे, मंडळातील सदस्य मुख्य सचिव राजेश कुमार यावेळी उपस्थित होते। व तसेच दिवाळी संपली, पीएम किसानचा 21 हप्ता कधी मिळणार, नवीन अपडेट समोर आली आहे। पीएम किसान 21 इन्स्टॉलमेंट शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। मुंबई दिलासादायक बातमी आपल्या समोर आली आहे। पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेचा 21 हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। सरकारकडून अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आली आहे तरी नसेल तरी कृषी विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रक्कम लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी खत, बियाणे आणि इतर कृषी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठा आधार मिळेल। सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील पूर आणि भूग्रस्त शेतकऱ्यांना 21 हप्त्याची आधीच जाहीर केली आहे। केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकऱ्यांना कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 7 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा हप्ता वितरित केला। यावेळी 8.55 लाख शेतकऱ्यांना, त्यात 18,000हून अधिक महिला शेतकऱ्यांच्या समावेश बँक खात्यात थेट 171 कोटी रुपयांची जमा करण्यात आले। या आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण 44,502 कोटी रुपयाचा लाभ मिळालेला आहे। प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न आहे, पीएम किसान योजना नेमकी काय आहे? पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही एक केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे। 2019 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या योजनेची घोषणा केली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरी प्रत्यक्षात आणली। लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांच्या शेतीवर ताण कमी करणे हा योजनेचा उद्देश आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांना 2,000 रुपये म्हणजेच वर्षात 6,000 रुपये थेट बँक खात्यात जमा डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे जमा केले जाते। सध्या ही योजना जगातील सर्वात मोठी थेट लाभार्थी हस्तांतरण योजना म्हणून ओळखली जात आहे। आतापर्यंत किती शेतकऱ्यांना लाभ? ऑगस्ट 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20व्या हप्त्याची जमा केली आहे, ज्यामुळे 9.7 कोटी शेतकऱ्यांना, त्यात 2.4 महिला शेतकरी समाविष्ट आहे। लाभ मिळालेला मागील हप्ता थोडा उशीर मिळण्याची शेतकरीची आता 21 हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे। कोण पात्र आहे व कोण पात्र नाही? या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील अट आवश्यक आहे, जसे की भारतीय नागरिक असावा, स्वतःच्या नावावर शेती जमीन असावी, लहान किंवा सीमांत शेतकऱ्यांना निवृत्त सरकारची कर्मचारी 10,000 पेक्षा जास्त पेन्शन धारक नसावा, आयकर भरलेला नसावा, संस्थापक जमिनी धारक नसावा। लाभार्थी स्थिती कशी तपासावी? पीएम किसान गोविंदवर संकेतस्थळ थेट या पृष्ठाच्या उजव्या बाजूला असेल तो युअर स्टेटस बारेवर क्लिक करा। आपण नोंदणी क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा। गेट डाटावर क्लिक करा। तुमच्या लाभार्थी स्थितीवर स्क्रीनवर दिसेल। ई-केवायसी अनिवार्य। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांना पीएम किसान गोविंदर या अधिकृत स्थळावर OTP आधार ई-केवायसी करून शक्यता बायोट्रिक ई-केवायसी जवळच्या CC केंद्रावर संपर्क साधा। धन्यवाद।